आपलं इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठीचं आज आपलं फर्स्ट लाईव्ह लेक्चर आहे. ऑलरेडी रेकॉर्डेड लेक्चर्स तुमच्या कोर्समध्ये बरेच आहेत, तुम्ही सगळेजण ते बघत आहात. पण त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याला इथून पुढे अजून एक 30-35 लाईव्ह लेक्चर घ्यायचे आहेत. ठीक आहे, जेवढे समजा आपल्याला गरज वाटतील, 30-35 म्हणजे काही तेवढेच घ्यावं असं नाही आहे. जेवढा वेळ आपल्याला पुढे मिळेल आणि जेवढा गरज आपल्याला वाटेल लेक्चर्सची, तेवढे सगळे लेक्चर्स आपण त्याच्यामध्ये पुढे घेणार आहेत. आणि सोबतच साईड बाय साईड तुमचे डेली मॉक इंटरव्ह्यू वगैरे सुद्धा आपण घेणार आहेत. जसं तुम्हाला आपण सांगितलेलं आहे, आपण तुमच्या प्रत्येकाचे 3-3 मॉक इंटरव्ह्यू आपण घेणार आहेत. ते ऑनलाईन पण तुम्ही देऊ शकता किंवा ऑफलाईन तुम्हाला द्यायचे असतील तर तुम्ही पुणेमध्ये ऑफलाईन इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये देऊ शकता. आपल्या ग्रुपवर त्याच्यामध्ये नोटिफिकेशन वगैरे येतील, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला त्याची माहिती मिळेल. असो, तर फर्स्ट लेक्चरमध्ये आता तुमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये कराड लॉ क्लासेसमध्ये त्याच्यामध्ये म्हणजे असं वेलकम वगैरे करण्याची काही गरज नाही आहे, कारण तुम्ही सगळेजण आपले क्लासेसचेच विद्यार्थी आहेत बऱ्यापैकी. पण तुमच्या सगळ्यांचे म्हणजे एक कराड लॉ क्लासेसचा संचालक म्हणून मला सगळ्यांचे तुमचे आभार मानायचे आहेत. तुम्ही सगळ्यांनी जे म्हणजे यश तुम्ही सगळेजण मिळवत आहात, कुठल्याही त्याच्यामध्ये बॅचचे विद्यार्थी असू द्या, APPचे असू द्या किंवा कुठलेही असू द्या. आज मी फक्त हे तुमचं सगळं मी बघितलं नाही सगळं अजून त्याच्यामध्ये लिस्ट, पण एक जनरल फक्त थोडं बॅकग्राऊंडला ठेवा म्हणून मी फक्त PDF ॲपचा रिझल्टचं ओपन केलं होतं. ठीक आहे, तर रिझल्ट ओपन केलं, काही नावं बघितली त्याच्यामध्ये. पहिले एक 10 नावं जर बघितली तर 7 नावं आपल्या क्लासेसचे आहेत. आता ही तुमची लिस्ट आहे. पहिले आपल्या मॅडम सडाफ मॅडम त्याच्यामध्ये आपल्याच बॅचचे आहेत. गडा कोमकार सर आपल्याच बॅचचे आहेत. भास्कर अविराज सर 3 म्हणजे हे जे नाव आहे ते पण आपल्याच बॅचचे आहेत. सावरे कोमलसुद्धा आपल्याच क्लासेसचे आहेत. देसाई सीमा थोडं लक्षात येत नाही आहे, पण भरणे समीक्षा आपल्याच क्लासचे आहेत. ठीक आहे, समृद्धी मॅडम आपल्या क्लासचे आहेत. ठीक आहे, शेख मॅडम आपल्याच म्हणजे शेख शिरीन मॅडम आपल्याच क्लासचे आहेत. म्हणजे 10 नावं जर आपण बघितले, रिझल्टचं PDF जर ओपन केलं, पहिले 10 नावं जर समजा आपण बघितले किंवा असे कुठले जरी 10 नावं आपण बघितले, तर त्याच्यामध्ये 7 सिक्वेन्सनं जरी बघितलं तरी 10 पैकी 7 विद्यार्थी आपल्या क्लासेसचे आहेत. ठीक आहे, हे सगळं जे यश तुमच्या सगळ्यांकडनं आपल्या क्लासेसला मिळत आहे किंवा जेवढं नाव तुम्ही सगळेजण आपल्या क्लासेसचं मोठं करताय, ठीक आहे, ह्या सगळ्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे खरंच एकदा कौतुक तर करतोच, सोबत मी आपल्या सगळ्यांचे आभारसुद्धा मानतो. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त प्रयत्न म्हणजे क्लासेसचे काही प्रयत्न नसतात, तुमच्या सगळ्यांचे पण कष्ट फार जास्त आहेत. मेन्स बॅचमध्ये वगैरे सुद्धा आपण ज्या पद्धतीने आपण तयारी करून घेतली, एखाद्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने लिहा, असे 10-12 पॉईंट लिहून देणं सोपं असतं, पण ते पॉईंट लक्षात ठेवून त्याचं परत रिव्हिजन करून एवढी परीक्षा लांबत असतानासुद्धा कंटिन्युटी ठेवून तुम्ही जशाच तसं ते त्या पद्धतीने परीक्षेत उतरवलं आणि चांगला स्कोअर तुम्ही मिळवला. ठीक आहे, ह्यासाठी तुमचेसुद्धा करावं तेवढं कौतुक कमी आहे. ठीक आहे, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे म्हणजे अभिनंदन आणि पुढील ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये शुभेच्छा. तर मित्रांनो, इंटरव्ह्यूची तयारी करत असताना आता आपण जास्त वेळ न घेता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरव्ह्यूची तयारी करत असताना आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागतात. ठीक आहे, हे मी तुम्हाला आता आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण एक स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तुम्हाला जे लेक्चर्स आपण त्याच्यात दिलेले आहेत, ठीक आहे, म्हणजे APP बॅचचे सुद्धा त्याच्यामध्ये बरेच लेक्चर्स आहेत. APPमध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांना ऑलरेडी कल्पना आहे, आपल्याकडे APPचे इंटरव्ह्यूसाठीचे 500 विद्यार्थी होते आणि इकडे कोर्सला वगैरे त्याच्यामध्ये 1200 विद्यार्थी होते आणि त्यातले 412 सिलेक्शन झालेले आहेत. आणि त्यासाठी आपण कष्टही त्याच्यामध्ये तेवढंच घेतले होते. त्यांची आपण तयारी कशा पद्धतीने केली होती की रोज संध्याकाळी आपण एक लेक्चर घ्यायचो. त्या लेक्चरमध्ये आपण कॉमन क्वेश्चन्स तुम्हाला सांगायचे. कॉमन क्वेश्चन्स म्हणजे काय की इंटरव्ह्यूमध्ये तुमच्यासोबत काय काय होऊ शकतं, याच्यासाठीच्या जेवढ्या प्रॉबिलिटीज आहेत, ह्या सगळे प्रश्न तुम्हाला सांगितले जायचे. त्याच्यावर तुमच्यापैकी बरेच लोक उत्तर वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये देतात आणि ते उत्तर आपण करेक्ट करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. ठीक आहे, म्हणजे इंटरव्ह्यूचे जे आपले लेक्चर्स असतात, बाकी सगळ्या बॅचेसमध्ये कसं असतं की फक्त मी बोलत असतो आणि तुम्ही लोक त्याच्यामध्ये ऐकून घेता. पण इंटरव्ह्यू बॅचचे जे लेक्चर्स असतात त्याच्यामध्ये तुम्ही बोलणं त्याच्यामध्ये गरजेचं असतं. बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्या बोलण्यातनं काहीतरी अशा चुकीच्या गोष्टी जातात आणि त्याच्यामध्येच आपला कार्यक्रम होऊन जातो. कार्यक्रम म्हणजे काय तर 19 मार्क, इथून पुढे लक्षात ठेवा. इंटरव्ह्यूमध्ये आपला कार्यक्रम होतो म्हणजे काय तर 19 मार्क आपल्याला मिळून जातात. तर तसं आपल्यासोबत काय व्हायला नाही पाहिजे. काय बोलायचं ह्याच्यापेक्षा काय नाही बोलायचं हे जास्त महत्त्वाचं असतं. हे एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या कोर्समध्ये जवळपास म्हणजे 400-450 विद्यार्थ्यांचे आपण इंटरव्ह्यू रेकॉर्डर पण टाकलेले आहेत. म्हणजे हे रेकॉर्डेड इंटरव्ह्यू बघण्यामागचं कारण काय आहे की याच्यातनं आपल्याला चुका लक्षात येतात
आणि तुमचे सगळेसुद्धा जे मॉक इंटरव्ह्यू होणार आहे, तुमचे जे आपण मॉक इंटरव्ह्यू घेणार आहेत, याचंसुद्धा रेकॉर्डिंग तुम्हाला प्रत्येकाला बघायचं आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, म्हणजे आपण जे बघत असतो ना, की बोलण्याची तयारी समजा आपण लहानपणी वगैरे आपल्याला शिक्षक सांगायचे, की तुला जर चांगला वक्ता व्हायचा असेल ना, तर तू अगोदर काय कर, आरशासमोर बोलण्याचा तू प्रयत्न कर. तर ते तुमचा व्हिडिओ जो असतो तुमच्या इंटरव्ह्यूचा, तो म्हणजे एक प्रकारचा तुमचा आरसा असतो. आपण बोलत असताना आपण किती घाबरत होतो, ठीक आहे, आपले हावभाव कशा पद्धतीने बदलत होते, ठीक आहे. म्हणजे इंटरव्ह्यू तुमचा ऑनलाईन असू द्या किंवा ऑफलाईन आपल्या ऑफिसमध्ये असू द्या, आपण प्रत्येकाचं त्याच्यामध्ये रेकॉर्डेड जे आहे ते आपण त्याचं रेकॉर्डेड त्याच्यामध्ये केलेलं असतं, जेणेकरून तुम्हालासुद्धा त्या गोष्टी लक्षात याव्यात. म्हणजे इथे आपल्याला समजा इथे जर तुम्हाला दाखवायचं म्हटलं, तसं तुम्ही त्या कोर्समध्ये त्याच्यामध्ये बघितलेलंच असेल. पण ऑफिसमधले सुद्धा जे इंटरव्ह्यू आहेत, आणि सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये आपण काय केलेलं आहे, की जे म्हणजे पॅनल मेंबर वगैरे जे आपण बनवलेले आहेत, ठीक आहे, तर ते सगळे आपले क्लासेसचे सिलेक्शन झालेले जजेस आहेत. म्हणजे जजेस म्हणून आता आपण याच्यामध्ये आपले जे काही समजा इंटरव्ह्यूमध्ये टॉप मार्क वगैरे मिळवलेले आहेत, ठीक आहे, आपले मोहम्मद सर वगैरे जे होते, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यात जास्त मार्क मिळवले होते, ठीक आहे. म्हणजे 36 मार्कापर्यंत वगैरे तुम्हाला मार्क मिळवता येतात इंटरव्ह्यूमध्ये. जसं आपण बघत असतो, की तुम्हाला मी नेहमी सांगत असतो, की मेन्स परीक्षा जी असते ती आपल्यासाठी फार महत्त्वाची असते. मेन्समध्ये आपला जो स्कोअर असतो, आपल्याला फार मोठा डिफरन्स आणता येतो, ठीक आहे. तशाच प्रकारचा डिफरन्स तेवढा जास्त नाही, पण तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही आणू शकता नक्कीच. मेन्समध्ये एका लाँग क्वेश्चनमध्ये समजा तुम्ही फार चांगले मार्क फार चांगल्या पद्धतीने लिहिलं तर 1-2 मार्काचा वगैरे त्याच्यामध्ये फरक येत असतो. पण इंटरव्ह्यूमध्ये समजा तुम्हाला कमीत कमी फार 19च्या खाली मार्क असतात आणि जास्तीत जास्त तुम्हाला 36 मार्कापर्यंत तुम्हाला मार्क मिळवता येतात, ठीक आहे. म्हणजे 15-16 मार्काचं समजा 20 मार्कापासून जर आपण बघितलं, क्वालिफाईंग मार्कापासून जे लोक क्वालिफाय झाले त्यांच्यासोबतच तुमचं कॉम्पिटिशन असणार आहे. जे इंटरव्ह्यूमध्ये डिस्क्वालिफाय झाले त्यांच्या किती मार्क पडले आपल्याला काही देणं घेणं नाही. पण जे क्वालिफाय झालेले आहेत त्यांचे मेन्समधले पण मार्क आहेत आणि इंटरव्ह्यूमध्ये पण समजा त्यांना 20-21 वगैरे मार्क आहेत. तर अशा लोकांसोबत आपलं कॉम्पिटिशन असतं. या लोकांसोबत तुम्ही चांगल्या प्रेझेंटेशनसोबत तुम्ही 15 ते 16 मार्कापर्यंत वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये डिफरन्स मेंटेन करू शकता, ठीक आहे. त्यामुळे आपल्याला इंटरव्ह्यूची तयारी चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये तुमचे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता आपण प्रयत्न करत असतो, की कॉमन क्वेश्चन्समध्ये आपण काय करतो, की तुम्हाला तुमच्या प्रोफाईल बेस काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुमच्यातला एखादा सांगू शकतो, की माझं LLM कॉन्स्टिट्यूशनल लॉमध्ये झालं, प्रॅक्टिस तर काही झालेलं नाही आहे. तर त्याला प्रॅक्टिकल प्रश्न विचारण्यापेक्षा थोडंसं LLM कॉन्स्टिट्यूशनल लॉमध्ये काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. त्याच्यानंतर एखादा व्यक्ती असेल, की तो समजा आता म्हणजे कंटेम्पररी सिच्युएशननुसार जे काही करंट घटना असतात त्या घटनेवर सुद्धा तुमचं ओपिनियन वगैरे मागितलं जाऊ शकतं. मग कुठली घटना असू द्या, बदलापूरचं एन्काउंटर केस असू द्या, ठीक आहे, सध्या जे न्यूजमध्ये जे सगळ्यात जास्त चालू आहे, ठीक आहे, संतोष देशमुख यांचं ज्या पद्धतीने त्यांना म्हणजे क्रूर पद्धतीने त्यांना जे मारलं गेलं, ठीक आहे. तुमच्यापैकी कोणी जर समजा बीडचं वगैरे असेल आणि तुम्ही बीडचे म्हटल्यानंतर तुम्हाला दुसरं ह्याच्यावर तुमचं ओपिनियन त्याच्यामध्ये घेणारच ते लोक, ठीक आहे. किंवा आता सध्याच्याला जो मोका कायदा चर्चेमध्ये आहे, तर त्या कायद्याबद्दलसुद्धा आपल्याला माहिती करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या ज्या गोष्टी होत असतात डेली याच्यामध्ये तुम्ही तुमचं बाकी नॉलेज वगैरे टेस्टिंग झालेलं आहे. तुम्ही कशा पद्धतीने JMFCचे 12 विषय जे तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करता, सोबत ॲट्रॉसिटीचा कायदा असू द्या किंवा हे सगळे जे कायदे आहेत, जजमेंट रायटिंग कशा पद्धतीने लिहू शकता, ह्या सगळ्यांचं टेस्टिंग झालेलं आहे. पण तुम्ही एक जजसाठी चांगलं मटेरियल आहात का हे बघण्यासाठी तुमचा सर्वांगीण प्रकारचा अभ्यास त्याच्यामध्ये गरजेचा असतो. म्हणजे अशा प्रकारचे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. मी जे तुम्हाला सांगितले उदाहरणं हे फक्त मोजके उदाहरणं आहेत. आपले इथून पुढे जे लाईव्ह लेक्चर आपले होतील APP बॅचमध्ये सुद्धा, त्याच्यामध्ये आम्ही खूप जास्त दिवस त्याच्यामध्ये हे लेक्चर्स घेतले होते आणि त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टीची चर्चा त्याच्यामध्ये केली होती. तर आपल्यालासुद्धा जेवढा वेळ मिळेल तेवढा मिळेल, ठीक आहे. सहसा आता अशा पद्धतीने आता हे रिझल्ट एकदम लागल्यामुळे थोडंसं त्यांना नियोजन करावं लागेल आता इंटरव्ह्यू घेण्याचं वगैरे. कोर्टाच्या ह्याच्यानुसार आल्याने त्यांनी लगेच रिझल्ट डिक्लेअर करून टाकला. पण ज्यावेळेस अशा प्रकारच्या काही अडचणी वगैरे नसतात त्यावेळेस लगेच ते 15-16 दिवसामध्ये तुमचं इंटरव्ह्यू शेड्यूल लावून देतात. म्हणजे फार जास्त वेळ आपल्याला मिळतो अशातला अजिबात भाग नाही आहे. हे विचार अजिबात करू नका की फार जास्त वेळ मिळणार आहे. थोडंसं काही असे एकदम निकालामुळे रिझल्ट लागल्यामुळे समजा त्यांचं बाकीचं इंटरव्ह्यूचं नियोजन झालं नसल्यामुळे थोडासा वेळ अजून मिळाला तुम्हाला, असं काहीतरी होऊ शकतं. पण फार जास्त वेळ वगैरे त्याच्यामध्ये मिळत नसतो. असं समजा की माझा इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये पुढच्या 20 दिवसामध्ये आहे, याच्या अगोदर तर नसणार आहे. यावेळेस आता बरेच कॅन्डिडेट आहेत आणि ह्यांना त्याच्यामध्ये थोडंसं इंटरव्ह्यू यांचे घ्यायला वेळ वगैरे सुद्धा लागतो. ज्यांचे नावं समजा वर आहेत, ज्यांना लवकर इंटरव्ह्यू नावाप्रमाणे घेतला किंवा अजून कुठल्याही पद्धतीने ते घेऊ शकतात. शेड्यूल लावायला का डायरेक्ट या सिक्वेन्सनेच घेतील असं अजिबात नाही, ठीक आहे. तर याच्या वेगळ्या पद्धतीने सुद्धा त्याच्यामध्ये तुमचे इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये ते लोक घेऊ शकतात. तर आपलं नाव जर समजा पहिल्या दिवशी असेल
तर समजा 20 दिवसातच तुमचा इंटरव्ह्यू आहे असं प्रिझ्यूम करून तुम्हाला सगळ्यात चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे. आपल्या कोर्समध्ये मी तुम्हाला सांगितलं की जवळपास त्याच्यामध्ये आता ऑलरेडी समजा 450-500 इंटरव्ह्यू रेकॉर्डेड आहेत आणि अजून त्याच्यामध्ये खूप सारे इंटरव्ह्यू रेकॉर्डेड येतील. तुम्हाला सगळ्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये मी काय प्रश्न विचारले आणि काय बघितले हे सगळं जर समजा आपल्या सगळ्यांना बघणं शक्य जर नसेल तर ॲटलिस्ट तुम्ही काय केलं पाहिजे, सगळ्यात शेवटी इंटरव्ह्यूमध्ये काही सजेशन्स असतात. ठीक आहे, म्हणजे एक फॉर एक्झाम्पल इथं तुम्हाला दाखवायचं जर म्हटलं, एक मिनिट हां, ठीक आहे, समजा आता हा तुमचा, एक मिनिट हा कुठे गेला, तुमचे चॅट्स आहेत. ठीक आहे, समजा आता हा आपले रेकॉर्डेड इंटरव्ह्यू असतात अशा प्रकारे, हे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसते पाठीमागे. आता हे मोहम्मद सर आहेत आपल्या JMFC बॅचचे विद्यार्थी. त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये महाराष्ट्रामध्ये टॉप रँक त्यांनी मिळवली होती, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मार्क त्यांना होते. तर हे अशा पद्धतीने आपण इंटरव्ह्यू घेतलेला असतो आणि हे शेवटी आता समजा हा 15-16 मिनिटाचा इंटरव्ह्यू आहे. ठीक आहे, म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, आता हा एक फक्त तुम्हाला एक उदाहरण झालं त्याच्यामध्ये. ठीक आहे, उदाहरणामध्ये आपण फक्त हे बघितलं की कशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला प्रश्न वगैरे म्हणजे शेवटी जे सजेशन्स दिले जातात. ठीक आहे, हे आपल्यासाठी त्याच्यामध्ये फार जास्त काय आहेत महत्त्वाचे. एक मिनिट हां, ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे सगळे इंटरव्ह्यू तुम्हाला दिलेले आहेत 400-450 इंटरव्ह्यू, APP बॅचमध्ये सुद्धा आता जवळपास आपण असे 900 इंटरव्ह्यू घेतले होते आणि हे 900ला 900 इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना रेकॉर्डेडमध्ये वगैरे आपण दिले होते आणि हे जे रेकॉर्डेड दिलेले इंटरव्ह्यू आहेत त्या विद्यार्थ्यांनी अक्षरशः त्याच्यामध्ये बघून काढले होते. आणि ह्याच्यामुळे होतं काय की आपण जे काही समजा प्रॉबेबल प्रश्न वगैरे विचारले जाऊ शकतात, ठीक आहे, ते सगळेचे सगळे प्रश्न त्याच्यामध्ये कव्हर होतात. तुमच्यातले काही लोक असे असतील ज्यांची प्रॅक्टिस चांगली नाही आहे, म्हणजे द्यायला त्यांनी प्रॅक्टिस सर्टिफिकेट वगैरे दिलं आहे, प्रॅक्टिशनर असं म्हणून सांगितलं आहे, किंवा एखाद्याची प्रॅक्टिस जरी चांगली असेल तर आपलं काय होतं की आपली प्रॅक्टिस समजा सिव्हिलमध्ये असेल तर आपण एक मोजक्याच प्रकारचे कामं केलेले असतात. समजा तुमची क्रिमिनलमध्ये प्रॅक्टिस असेल, तुम्ही एक मोजक्याच समजा तुम्ही फक्त चेक बाउन्सिंगच्या केसेस तुम्ही बघितलेले आहेत. ठीक आहे, पण फक्त चेक बाउन्सिंगच्या केसेस बघितल्या असं सांगून चालत नाही. आणि तुम्ही जर समजा तेवढं जर सांगितलंच तो पुढचा जो बसलेला जे ऑनरेबल हायकोर्ट जस्टिस आहेत त्यांनी फक्त चेक बाउन्सिंगचाच त्यांचा अभ्यास असता असं नाही आहे. ते क्रिमिनलमधले तुम्हाला अजून बऱ्याच प्रकारचे त्याच्यामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, अजून खूप सारे प्रश्न ते लोक तुम्हाला विचारू शकतात. मग त्याच्यामध्ये समजा ते तुम्हाला मध्येच ग्रीवियस सर्टच्या समजा कुठल्या ट्रायलबद्दल विचारतील किंवा ते मध्येच तुम्हाला त्याच्यामध्ये इकडे मेंटेनन्सची जी समजा प्रोसिडिंग असते त्याच्याबद्दल तुम्हाला विचारतील. आणि मग तिथे आपण हे नाही म्हणू शकत की माझं 4 वर्ष प्रॅक्टिस झालं आहे आणि 4 वर्षात मी कुठलंच मेंटेनन्सचे मॅटर जवळून काहीच बघितलं नाही. म्हणजे JMFC समोर जे मॅटर ट्राय केले जाऊ शकतात तर अशा प्रकारचे बाकीचे काही मॅटरसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये माहिती असणं गरजेचं आहे. क्लासमध्ये संध्याकाळच्या लेक्चरमध्ये असे प्रॅक्टिस बेस जेवढे प्रॉबेबल प्रश्न विचारले जाऊ शकतात हे प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. तुम्ही त्याच्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकता आणि शेवटी आयडियल आन्सर काय असायला पाहिजे हे आपण त्याच्यामध्ये चर्चा करणार आहोत. म्हणजे आपल्या स्ट्रॅटेजीज अशी असणार आहे की समजा करंट लिगल नॉलेजवर आपण डिस्कशन सुरू केलं तर तुम्हाला जो मोकाचा जो कायदा आहे त्या मोकाच्या कायद्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. ठीक आहे, जे सध्याच्याला जे न्यूजमध्ये चालू आहे वाल्मिक कराडचं जे प्रकरण चालू आहे, ठीक आहे, याच्यावर मोका कायदा कशा पद्धतीने लावला जाऊ शकतो किंवा कायद्याचा पर्पज काय आहे, कायदा कशा पद्धतीने आला होता आणि कायद्याचा बाकी काय क्रिमिनल प्रोसिडिंगमध्ये आणि या कायद्याच्या प्रोसिडिंगमध्ये काय फरक पडला जाऊ शकतो किंवा तुमचं याच्यावरचं ओपिनियन वगैरे किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी, अशा प्रकारचे काही प्रश्न तुम्हाला फेस केले जाऊ शकतात इंटरव्ह्यूमध्ये. ठीक आहे, कोणालाही विचारले जाऊ शकतात. मोका कायदा एवढा चर्चेमध्ये आहे, मोका लावा वगैरे म्हणून लोक आंदोलन करत आहेत तर त्याच्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, महिलांसंबंधीच्या जे काही घटना आपल्याकडे घडल्या तर त्या घटनेबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. ज्या गोष्टी करंटमध्ये चर्चेमध्ये होत्या त्याच्यावर जेवढे प्रॉबेबल प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं आपले नवीन जे क्रिमिनल लॉज आहेत, BNSS असू द्या, BSA असू द्या किंवा म्हणजे आपला BNS असू द्या, BNSS आणि BSA ह्याच्यापैकी समजा कुठल्या कायद्यामध्ये जे काही बदल केलेले आहेत, समजा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जो होता तो अगोदर कशा पद्धतीने ॲडमिसिबल होता, आता कशा पद्धतीने ॲडमिसिबल आहे. ठीक आहे, अगोदर त्याच्यामध्ये रिमांडची प्रोसिजर कशी होती, आता रिमांडची प्रोसिजर कशी आहे आणि ही सगळी करण्यामागचं कारण काय असू शकतं. ठीक आहे, अगोदर सेव्हरल ऑफेन्सेसमध्ये पनिशमेंट समजा देण्याचं लिमिट जे होतं ते कमी होतं, आता आपण जास्त केलेलं आहे, याच्यामुळे काय फरक पडतो का. ठीक आहे, अशा प्रकारचे बरेच प्रश्न आपल्याला त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात.
नवीन क्रिमिनल लॉचा मूळ पर्पज काय होता? ठीक आहे, तुम्हाला जो लीगल एसे वगैरे विचारला होता, तुम्हाला आठवत असेल तुमच्या मेन्स बॅचला मी सांगितलं होतं की नवीन क्रिमिनल लॉचा अभ्यास असणं आपल्याला फार जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, त्यांनी दोन्ही मेन्सला त्याच्यामध्ये जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईडचा वगैरे त्यांनी एसे विचारला. मुळात तो त्याच अँगलने होता. ह्याच्यामध्ये तुम्हाला नवीन क्रिमिनल लॉ जो आहे, कारण जे आपले ऑनरेबल होम मिनिस्टर आहेत त्यांनी त्या कायद्यांचं पर्पज लिहित असतानाच जस्टिस डिले होणार नाही, लवकरात लवकर न्याय मिळेल अशा प्रकारचं त्यांनी काही त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं. कायद्याचं पर्पज त्यांनी सांगितलं होतं. ॲक्युजच्या ॲब्सेन्समध्ये सुद्धा एव्हिडन्स कशा पद्धतीने घेतला जाऊ शकतो, याच्या प्रकारचे जे बदल झालेले आहेत नवीन क्रिमिनल लॉमध्ये, हे सगळे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. म्हणजे नवीन क्रिमिनल लॉचा अभ्यास तुमच्यापैकी प्रत्येकाचा चांगल्या पद्धतीने असणं गरजेचं आहे. असं अजिबात समजू नका की आपल्या JMFCच्या म्हणजे तुमच्या प्रिलिम आणि मेन्स सिलेबसला नवीन क्रिमिनल लॉ नव्हते, मग आता इंटरव्ह्यूला विचारले जाणार नाहीत. इंटरव्ह्यूला असा कुठला फिक्स सिलेबस नसतो. आणि तसं MPSCने आता एक नोटिफिकेशन दिलेलंच आहे की इथून पुढे JMFCच्या जे एक्झाम आहेत त्या एक्झामसाठी जुन्या क्रिमिनल लॉसह नवीन कायदेसुद्धा असणार आहेत. त्याच्यामुळे नवीन क्रिमिनल लॉचा सुद्धा तुम्ही सगळ्यांनी चांगला अभ्यास करा. ठीक आहे, आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे तुमच्यातले बरेच लोक ऑलरेडी त्यांनी तोच कोर्स घेतलेला आहे, इंटरव्ह्यू प्रिपरेशन विथ न्यू क्रिमिनल लॉज. ठीक आहे, न्यू क्रिमिनल लॉची आपली अशी त्याच्यामध्ये फीस 5,000 रुपये असते आणि तुमच्या त्या बॅचसोबत आपण त्याच्यामध्ये ते तुम्हाला 3,000 रुपये फीसमध्ये ते दिलेलं आहे. तर ते सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता. आता हे कसा अभ्यास करायचं आहे, जेवढा आपल्याला पुढे जास्तीत जास्त वेळ मिळेल त्या पद्धतीने. जर समजा तुम्हाला फारच कमी वेळ मिळाला तर तुम्हाला फक्त कंपॅरेटिव्ह टेबल बघून घ्यायचं आपलं. जास्त वेळ मिळाला अजून तर नवीन क्रिमिनल लॉचा अजून चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास करायचं. हे सगळे जे इंटरव्ह्यू वगैरे आहेत तुमचे, हे सगळे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये बघायचे आहेत. आणि परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला आता काय करायचं, एक प्रॉपर रजिस्टर बनवायचं. त्या रजिस्टरमध्ये आपल्याला जेवढ्या अँगलने इंटरव्ह्यू आपला जाऊ शकतो. इंटरव्ह्यू म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं, जसं मी तुम्हाला सांगितलं करंट लिगल इश्यूजवर तुमचा इंटरव्ह्यू, त्याच्यामध्ये काही प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. किंवा तुमचा इंट्रो वगैरे जो आहे त्या इंट्रो कशा पद्धतीने आपण, आता आपलं नाव वगैरे सांगायचं नसतं आपल्याला, पण तुमचं नाव न सांगता स्वतःला इंट्रोड्यूस करा जर असं जर म्हटलं तर त्याच्यामध्ये आपण नेमकं काय सांगायचं. ठीक आहे, म्हणजे समजा तुम्ही जास्त पण मोठा करायचं नाही, एक 30 सेकंदाचा 40 सेकंदाचा स्वतःला इंट्रोड्यूस करत असताना सुरुवात कशी करायची, संपवायचं कशा पद्धतीने, अगोदर LLM सांगायचं का, अगोदर LLB सांगायचं का, इथून सुरुवात. म्हणजे कुठलीच गोष्ट सांगत असताना आणि प्रॅक्टिस अगोदर सांगायची नंतर सांगायची, प्रॅक्टिस सांगायची तर कुठली सांगायची, सिव्हिलमध्ये प्रॅक्टिस केलं म्हणून सांगायचं की आता हे कुणासाठी आहे, ज्याने काहीच प्रॅक्टिस केली नाही. हे तर आपण अजिबात त्यांच्यासमोर पॅनलसमोर म्हणू शकत नाही की मी काही प्रॅक्टिस वगैरे केली नाही, मी फक्त आणि फक्त JMFCचा अभ्यास करत होतो. ठीक आहे, असं काही त्याच्यामध्ये कारण चांगलं नसतं, हे कुठेच चांगलं नसतं. UPSCची जरी समजा कोणी तयारी करत असेल, ते लोक फक्त आणि फक्त UPSCचा अभ्यास करतात, पण ते लोकंसुद्धा फक्त आणि फक्त UPSCचा अभ्यास करतो असं सांगता येत नाही. मी दरम्यानच्या काळामध्ये मी काहीतरी ग्रॅज्युएशन घेतलं, मी पोस्ट ग्रॅज्युएशन घेतलं, अशा प्रकारच्या काही म्हणजे कारणं त्यांनासुद्धा सांगावे लागतात. म्हणजे आपल्याला जर तुम्ही जर प्रॅक्टिशनर म्हणून सर्टिफिकेट देत असाल तर तिथे तर तुमच्याकडे ऑप्शनच नाही आहे. तुम्हाला हे आपली प्रॅक्टिस जस्टिफायच करावी लागेल. आणि कसं असतं, समजा तुम्हाला आपण इथून हे नाही शिकू शकत की ॲक्च्युअल कोर्टात जाऊन कशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची. मी नेहमीच विद्यार्थ्यांना सांगत असतो, तुमच्या त्या लेक्चरमध्ये पण मी सांगितलं. पण आपण हे मात्र तयारी चांगल्या पद्धतीने करून घेऊ शकतो की ते तुमचा जो समजा इंटरव्ह्यू चालेल 20 मिनिट 30 मिनिट 10 मिनिट, किती वेळासाठी आपला इंटरव्ह्यू चालू शकतो, कोणतं पॅनल जास्त वेळ घेतं, कोणतं पॅनल कमी वेळ घेतं. 40 50 मिनिटसुद्धा एखाद्याचा इंटरव्ह्यू घेतला जाऊ शकतो. इंटरव्ह्यू रात्रीचे कधी कधी 12 वाजेपर्यंत पण इंटरव्ह्यू चालू शकतात. दिवसाचं जे इंटरव्ह्यूचं टार्गेट आहे, जेवढे इंटरव्ह्यू ज्या दिवशी ठेवलेले आहेत तर ते इंटरव्ह्यू त्याच दिवशी घेतात. मग त्या दिवशी इंटरव्ह्यू घेत असताना रात्रीचे 11 वाजले काय आणि 12 वाजले काय, ठीक आहे, याचा ते लोक विचार करत नाहीत. त्याच्यामुळे जेवढा वेळ इंटरव्ह्यू आपला चालेल त्या इंटरव्ह्यूमध्ये जे काही समजा प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात, ह्या सगळ्या प्रश्नांचा आपल्याला त्याच्यामध्ये जे अँगल आहेत सगळे वेगवेगळे, ते आपल्याला एक प्रकारे आपल्या लेक्चर्समध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला बाकी विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू बघणं गरजेचं का आहे, कारण एखाद्याने जर समजा आता तुम्हाला त्याच्यात बरेच तसे कॅन्डिडेट सापडतील. एका कॅन्डिडेटने जर सांगितलं की माझं LLM कॉन्स्टिट्यूशनमध्ये झालं आहे, तर त्याला इमिडिएट कोणते कोणते प्रश्न आले. ठीक आहे, आता पॅनल मेंबरमध्ये सुद्धा आपण बरेच आपले जजेस वगैरे घेतले होते, त्यांचं त्यावेळेस त्यांना ऑर्डर आली नव्हती आणि त्यांचं ऑर्डर वेटिंग होती, रिझल्ट नुकताच लागला होता, त्याच्यामुळे ते लोक होते ह्याच्यामध्ये. आता यावेळेस तुमच्या ह्याच्यामध्ये थोडं APPचे वगैरे विद्यार्थी बोलवायचं नियोजन होतं, पण अजून तसं काही कुणाला बोलू आपण, काही DG जे आपले सिलेक्शन झालेत त्या लोकांना आपण त्याच्यामध्ये बोलू. DJमध्ये सुद्धा आपले यावेळेस त्याच्यामध्ये आता 3 विद्यार्थी आपले ज्यांचे अजून ऑर्डर वगैरे त्याच्यामध्ये यायचं बाकी आहे, म्हणजे सिलेक्शन झाले पण ऑर्डर यायची त्यांना म्हणजे अजून डायसवर जायचं त्याच्यामध्ये किंवा ट्रेनिंगला जायचं त्याच्यामध्ये बाकी आहे. ठीक आहे, आपले आकाश खुराना सर असू द्या, राजेश तायडे सर असू द्या, ठीक आहे, अशा काही लोकांना आपण त्याच्यामध्ये
किंवा शिंदे सर असू द्या, अशा काही लोकांना आपण पॅनलमध्ये वगैरे त्याच्यामध्ये बोलून घेऊ, जेणेकरून त्यांनासुद्धा जे काही प्रश्न विचारले त्यांचा इंटरव्ह्यूसुद्धा कोणी घेतला, ऑनरेबल हायकोर्ट जस्टिसने घेतला. त्यामुळे त्यांनासुद्धा त्याचा एक अँगल माहिती असतो की काय अँगलने ते प्रश्न विचारतात. जे सध्या इंटरव्ह्यूला जाऊन आलेले आहेत तर अशा लोकांचे आपण काही लेक्चर वगैरे सुद्धा आपण त्याच्यामध्ये ऑर्गनाईज करू आणि त्यांनासुद्धा पॅनल मेंबर म्हणून आपण बोलू, जेणेकरून तुम्हालासुद्धा अजून चांगल्या चांगल्या प्रकारचे त्याच्यामध्ये प्रश्न आपल्याला त्याच्यामध्ये अजून मिळू शकतात. ठीक आहे. तर म्हणजे ह्याच्याने होणार काय आहे की एकतर आपला कॉन्फिडन्स बूस्ट होत असतो. तुम्ही आता प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुमच्यातले काही लोक असे असतील, आता मी जे प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, संध्याकाळचं लेक्चर म्हणजे आपलं मोर जास्त तर आपलं प्रश्न उत्तरच असणार आहे. ठीक आहे, कारण तुम्ही बोलणं गरजेचं आहे. प्रत्येकाला तुम्हाला त्याच्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि बोलण्याचा प्रयत्न करत असताना एका गोष्टीची म्हणजे असं कोणी म्हणजे शांत राहून त्याच्यामध्ये तुम्हाला जायचं नाही आहे. बरेच लोक असे असतात अभ्यासामध्ये फार मजबूत असतात, पण बोलायला गेले की त्याच्यामध्ये त्यांना ते थोडंसं जमत नाही किंवा थोडंसं फार जास्त विचार करतात किंवा अशा प्रकारचे काही लोक असतात. तर तुम्हाला थोडंसं धाडस करून त्याच्यामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुमच्या चुका लक्षात येणार नाही. ठीक आहे. बोलत असताना आता मी तुम्हाला हे अशा पद्धतीने हातवारे वगैरे करून बोलतो आहे, पण इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला म्हणजे खूप वेगळ्या लेवलची त्याच्यामध्ये डिसेन्सी आवश्यक आहे. मग ती डिसेन्सी आपल्यामध्ये येते का? कारण आपला इंटरव्ह्यू घेणारे जे ऑनरेबल हायकोर्ट जस्टिस असतात त्यांना म्हणजे तुम्ही त्यांच्या कोर्टामध्ये आता तुमच्यापैकी बरेच लोक जर जाऊन बघितले असेल तुमच्या, ठीक आहे, तर तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांना फार जास्त त्याच्यामध्ये रिस्पेक्टची सवय असते. आपण कॉलेजमध्ये शिक्षकाला रिस्पेक्ट देतो, थोडंसं बोलतो, पण थोडंसं जरा फ्रेंडली पद्धतीने असतं. तुम्ही समजा कुठेतरी कलेक्टर ऑफिसला गेले तिथे तुम्ही वेगळ्या प्रकारचा रिस्पेक्ट असतो. म्हणजे प्रत्येकाचं एक वेगळं डेकोरम असतं. आपण ज्यावेळेस ऑनरेबल हायकोर्ट जस्टिसला कोर्टात जाऊन ज्यावेळेस आपण बोलतो म्हणजे ते ज्या प्रकारचं त्यांचं लाईफस्टाईल जे जगत आहेत, ठीक आहे, तर त्यांना त्याच डिसेन्सीची सवय असते. तिथे मग पॅनलसमोर जाऊन आपण म्हणजे आपलं थोडंही वागणं जे आहे, आपलं बोलणं असू द्या, ठीक आहे, हे त्यांना कुठेही खटकलं नाही पाहिजे. कुठे जरी खटकलं तर आपलं पुढचं भविष्य त्या लोकांच्या हातामध्ये असतं. ठीक आहे, त्यांनी आपल्याला त्याच्यामध्ये मार्क किती देणार आहेत याच्यानुसारच आपला पुढचा रिझल्ट म्हणजे होणार असतो. त्यामुळे कुठलीच गोष्ट खटकायला नको. आपला ड्रेसिंग सेन्स असू द्या, आपली बोलण्याची पद्धती असू द्या, ठीक आहे, आपण बोलत असताना किंवा आपले जे विचारांमध्ये जे आपल्या एक प्रकारचा फॉल्ट आहे, ठीक आहे, तशा प्रकारच्या काही गोष्टी नसू द्या. म्हणजे बऱ्याच गोष्टी असू शकतात. तुम्ही ज्या फॅमिलीमधनं वाढलेले आहात आपलं बॅकग्राऊंड त्यांना अजिबात तसं लक्षात यायला नको. ठीक आहे, म्हणजे आपण समजा एखाद्या कसल्या प्रकारची फॅमिली, म्हणजे मी तुम्हाला काय म्हणतो आहे की तुम्ही समजा रिलिजियस फॅमिलीमधनं बिलॉंग करता, तर आपलं रिलिजन वगैरे सगळं असं डिस्क्लोज व्हायला नको त्यांच्यासमोर, किंवा म्हणजे रिलिजियस फिलिंग जे आहेत आपल्या त्या डिस्क्लोज व्हायला नको. आपण रिलिजनच्या बाबतीत फार म्हणजे कट्टरवादी आहोत असं अजिबात दिसायला नको. आपण समजा की तुम्ही महिला आहात तर महिलेच्या बाबतीत आपण एकदम फार फेमिनिस्ट आहोत, आपण महिलांच्या बाबतीत आपला फारच जास्त सॉफ्ट अँगल आहे, तर अशा पद्धतीचं सुद्धा आपल्याला दिसायला नको. म्हणजे तुम्ही महिला म्हणून तुम्हाला तशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे, तुम्ही पुरुष म्हणून समजा पुरुषसत्ताक प्रकारचे काही तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, आणि हे विचारण्यासाठी काही तुम्हाला एकदम वेगळं लग्नाचा किंवा ह्याचा किंवा अशा प्रकारचा काही प्रश्न विचारायची गरज नाही. तुम्हाला काय धरून विचारतील की तुम्हाला समजा आपले जे काही सेक्शन आपण काढून टाकला अडल्टरीचा, तशा प्रकारचा एखादा सेक्शन घेऊन तुम्हाला विचारतील. त्याच्यातनं तुमची आयडिओलॉजी लक्षात येऊन जाते. आता नवीन आपण BNSमध्ये आपण जो आपला 377 सेक्शन होता अननॅचरल ऑफेन्सेसचा, तो आपण काय केला, काढून टाकला. तर तो काढून टाकल्यानंतर अगोदर ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी त्याला काय केलं होतं, रीड डाऊन केलं होतं. आता यांनी पार चक्क म्हणजे यांनी त्याचा अर्थ कसा घेतला, जे लॉ बनवणार आहेत त्यांनी याला डायरेक्ट स्ट्रक डाऊन केलं असं समजून ते काढूनच टाकला. त्याच्यामध्ये याचेसुद्धा काय काय कॉन्सिक्वेन्सेस झालेले आहेत. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यातनं सुद्धा हे अशा प्रकारचे प्रश्न आहेत ज्याच्यातनं तुमची आयडिओलॉजी दिसते. तुम्ही एक पर्सन म्हणून तुम्ही कसे आहात, ठीक आहे, एक माणूस म्हणून तुम्ही कशा पद्धतीचे व्यक्ती आहात हे सुद्धा त्याच्यामध्ये दिसून येतं. आपलं लॉचं नॉलेज दिसून येतं. अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आहेत. किंवा एक नवीन जो सेक्शन त्यांनी टाकला म्हणजे महिलांच्या विरोधात, जर समजा एखादा एम्प्लॉयर असेल, त्या एम्प्लॉईने जर समजा एखाद्या म्हणजे आपल्या हाताखाली काम करणाऱ्या एखाद्या महिलेला जर समजा अशा प्रकारचं प्रलोभन देऊन वगैरे जर समजा काहीतरी प्रॉमिस केलेलं असेल आणि ते प्रॉमिस जर त्याने पूर्ण केलं नाही आणि सेक्शुअल इंटरकोर्स वगैरे जर झालेला असेल, तर अशा वेळेस त्याला एक पनिशमेंट वगैरे देणार आपण सेक्शन आणलेलं आहे. तर याचेसुद्धा काय काय कॉन्सिक्वेन्सेस होतात. ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी म्हणजे अशा प्रकारचे सेक्शन तुम्हाला विचारले जातील. मी तुम्हाला फक्त एक उदाहरण देतो आहे. ठीक आहे, ह्या उदाहरणांमधनं काय होतं, ह्या उदाहरणांमधनं तुमच्या डोक्यामध्ये म्हणजे किती भुसा भरलेला आहे, ठीक आहे, हे दिसून येतं. आपण महिलांबद्दलचा कशा प्रकारचा विचार करतो
हे दिसून येतं. आपण रिलिजनबद्दलचा कशा प्रकारचा विचार करतो हे दिसून येतं. आपण किती इंडिपेंडंट आहोत हे दिसून येतं. आपण किती म्हणजे आपले विचार किती योग्य पद्धतीचे आहेत, ठीक आहे, आपली जडणघडण किती योग्य पद्धतीमध्ये झालेली आहे हे सुद्धा त्या लोकांच्या लक्षात येत असतं. म्हणजे तुमचे उत्तरं जे आहेत, तुमच्या उत्तरांमधनं तुमचं चारित्र्य किंवा तुमचं जे काही एक प्रकारची विचार करण्याची जी क्षमता आहे किंवा तुमची विचार करण्याची जी शैली आहे हे सगळं काही त्याच्यामध्ये स्पष्ट होत असतं. तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यू बघणार बाकी लोकांचे सुद्धा, त्यावेळेस पण मी सजेशनमध्ये मी शेवटी सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीने काय उत्तर दिलं त्याच्यावर ते कशा पद्धतीने चुकलेलं आहे मी सांगितलेलं आहे. मुळात इंटरव्ह्यूची तयारी म्हणजे हेच असतं. इंटरव्ह्यूची तयारी म्हणजे तुम्ही तुमच्यापैकी कोणी जर असा विचार करत असेल, आपल्या प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल परिस्थिती फार वेगळी असते, त्याच्यामुळे मला बाकीच्या लोकांच्या इंटरव्ह्यूचा काय फायदा होणार नाही, तर असा विचार अजिबात करू नका. ठीक आहे, प्रत्येकाची शैली वगैरे वेगळी असते, त्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. पण माणूस इंटरव्ह्यूमध्ये बोलत असताना कशा पद्धतीने चुकतो, शेवटी तुम्ही जे काही उत्तरं देणार आहात त्याचं कसं कन्क्लुजन काढलं जाऊ शकतं. समजा तुमच्यापैकी एका कॅन्डिडेटला मी जो प्रश्न विचारला, मोका काय द्यायचा, तर ह्याच्यावर तुम्ही जे उत्तर दिलं, किंवा तुमच्यापैकी एकाला मी प्रश्न विचारला, नवीन आता जो सेडिशन सेक्शन आहे आपला BNSमध्ये आपण त्याला थोडंसं वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण आणलं, तर ह्याच्यामुळे काय नेमकं बदल झालेला आहे. ठीक आहे, आता सेडिशन म्हणजे काय, म्हणजे मी तुम्हाला अजून एक उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो आहे की तुमच्या बोलण्यातनं तुमची आयडिओलॉजी कशा पद्धतीने ओळखली जाते. सेडिशनचा जो सेक्शन आहे, ठीक आहे, सेडिशन सेक्शन जो होता तो समजा आपली NDA गव्हर्नमेंट होती. NDA सरकारच्या त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये होतं की आम्ही सेडिशनला अजून जास्त मजबूत करणार, आणि त्यांनी तसं त्याला मजबूत केला. आणि इकडे जे होतं म्हणजे काँग्रेसची जी आयडिओलॉजी होती, UPA सरकारची जी आयडिओलॉजी होती, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही याला काढून टाकणार. ठीक आहे, मग आपण जर समजा सेडिशनवर बोलत असताना तुम्ही जर फार स्ट्रॉंगपणे सेडिशनचा तुम्ही त्याच्यामध्ये डिफेन्स करत असाल, ठीक आहे, म्हणजे सेडिशन का गरजेचं आहे, ठीक आहे, देशासाठी देशद्रोह म्हणजे असणं गरजेचं आहे, लोक जर त्याच्यामध्ये काही जरी बोलत असतील, ठीक आहे, अशा पद्धतीने जर समजा कोणी म्हणजे म्हणत असेल, ठीक आहे, तर अशा वेळेस तुमची जी आयडिओलॉजी आहे, ठीक आहे, तुम्ही ज्या पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करता ते सुद्धा कुठेतरी उघड होऊ शकतं. ठीक आहे, त्याच्यातनं आपल्याला बाहेर येणं गरजेचं आहे. आयडिओलॉजी जी आपली आहे त्याच्यातनं आपल्याला म्हणजे बाजूला सरकणं गरजेचं आहे, तेव्हाच आपण त्याच्यामध्ये सेफ राहू शकतो. ठीक आहे, म्हणजे सेडिशन जो आहे, ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी त्याला काय केलं, अनकंटेम्पररी घोषित करून टाकलं, त्याला स्टे करून टाकलं. ठीक आहे, त्याला म्हणजे अब्स्टिनन्समध्ये त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने टाकून दिलं. म्हणजे सुप्रीम कोर्टाने ज्या सेक्शनला फक्त रीड डाऊन केला नाही तर पूर्णपणे स्ट्रक डाऊन केला, स्टे केला होता त्याला. आणि स्टे केलेल्या सेक्शनला जर समजा त्याच्यामध्ये तुम्ही परत आणलेलं असेल आणि त्याच्यामध्ये ज्या प्रकारचे बदल करणं गरजेचं होते ते जर समजा केलेले नसतील आणि तुम्ही त्याला बॅलन्स पद्धतीचं उत्तर देत नसाल, तर अशा वेळेस आपली आयडिओलॉजी दिसून येत असते. म्हणजे सेडिशन जो आहे, तुम्ही त्याच्या पूर्णपणे एखाद्या गोष्टीला पूर्णपणे अपोज करणे हेही बरोबर नसतं, आणि एखाद्या गोष्टीच्या पूर्णपणे समर्थनात उभे राहणं, ठीक आहे, स्ट्रॉंगली त्याला सपोर्ट करणं, हे सुद्धा त्याच्यामध्ये आपल्यासाठी धोकादायक असू शकतं. हे मात्र तुम्हाला सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे, कुठलाही विषय असू द्या. ठीक आहे, तुम्ही समजा तुम्ही शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे व्यक्ती आहात, तर शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे व्यक्ती आहात, आपण लहानपणापासून जो काही अन्याय आहे, जे काही डिस्क्रिमिनेशन आहे ते आपण भोगलेलं आहे, आपण तो त्रास सहन केलेला आहे. आणि तुम्हाला जर समजा एखादा रिझर्वेशनवर जर एखादा प्रश्न विचारला, तर आपण बऱ्याच वेळेस असं होतं की आपण म्हणजे ते रिझर्वेशनच्या फार सपोर्टिव्हमध्ये आपण बोलत असतो, आणि बोलत असताना त्याच्यामध्ये एवढं स्ट्रॉंगली आपण ते सपोर्ट करायला जातो, आणि त्याच्यात होतं काय की त्याच्या बाजूचे जे अपोजिट साईडचे जे मुद्दे आहेत हे कुठेतरी त्याच्यामध्ये साईडला पडून जातात. आणि मग आपला जो अँगल आहे, म्हणजे आपलं जी आपली सहानुभूती आहे किंवा आपली ज्याला आपण म्हणतो, ज्याला काय म्हणता येईल, म्हणजे भावनिकपणा जो आहे, तो भावनिकपणा त्याच्यामध्ये फार दिसून येतो. पूर्णपणे फार महिलांना म्हणजे महिलांच्या बाबतीत फार इमोशनल एखादा व्यक्ती नको आहे. शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचा फार इमोशनल एखादा व्यक्ती, म्हणजे त्यांना फार सपोर्ट करणारा, ॲट्रॉसिटी कायद्यावर तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तर बॅलन्स पद्धतीनेच उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे, जे बरोबर ते बरोबर, जे चुकीचं ते चुकीचं, आणि दोन्ही बाजू आपल्याला सांगता आल्या पाहिजेत. त्या ॲट्रॉसिटी कायद्यावर प्रश्न विचारून तुमचा एखादा इमोशनल अँगल तुमचा बघितला जाऊ शकतो. महिलांना, ठीक आहे, म्हणजे महिलांबद्दलचा एखादा प्रश्न विचारून तुमचा इमोशनल अँगल बघितला जाऊ शकतो, किंवा असे बरेच प्रश्न आहेत. ठीक आहे, म्हणजे आज आपलं फक्त एक स्ट्रॅटेजी लेक्चर आहे. मी तुम्हाला फक्त एक जनरल आयडिया देण्याचा प्रयत्न करतो आहे की आपल्या बोलण्यातनं आपल्याला कशा पद्धतीने पुढचे लोक ओळखू शकतात. ठीक आहे, तसं तुम्ही ही गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त जर कुठे समजणार आहे तर तुम्हाला बाकी लोकांचे इंटरव्ह्यू बघितल्याने समजणार आहे. बाकी लोकांचे इंटरव्ह्यू बघणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं तुमचं स्वतःचं इंटरव्ह्यू देणं महत्त्वाचं आहे.
आणि मागच्या म्हणजे आता दरवर्षी काही विद्यार्थी असे असतात, त्यांना मला स्वतः फोन करून सांगायला लागतं की अरे बाबा एक तरी इंटरव्ह्यू दे. ठीक आहे, तशी वेळ तुम्ही कुणीही त्याच्यामध्ये येऊ देऊ नका. ठीक आहे, तशी वेळ तुम्ही कुणीही माझ्यावर अजिबात येऊ द्यायला नको. ठीक आहे, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. आपापल्या चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये प्रत्येकानं तयारी करायची. आणि ज्यावेळेस मी तुम्हाला फॉर्म देईल सबमिशनला की आता उद्या मॉक आहेत तुमचे, जे लोक उद्या इंटरव्ह्यू देण्यासाठी रेडी आहेत, म्हणजे आपण ज्या दिवशी इंटरव्ह्यू घेणार आहे त्याच्या अगोदरच्या दिवशी तुम्हाला तुमच्या ग्रुपवर एक रजिस्ट्रेशन फॉर्म येईल की हो मी उद्या इंटरव्ह्यू द्यायला रेडी आहे. तर तुम्ही जे लोक त्या दिवशी दुसऱ्या दिवशी रेडी असणार आहात त्या दिवशी तुम्हाला तो फॉर्म त्याच्यामध्ये भरून द्यायचा आहे. ठीक आहे, तर प्रत्येकाला इंटरव्ह्यू देण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याला 3 मॉक इंटरव्ह्यू घ्यायचे. पहिला इंटरव्ह्यू समजा असं तसं जायचं असेल तर जाऊ द्या, त्याच्याबद्दल जास्त काळजी वगैरे टेन्शन वगैरे घ्यायचं नाही. पण पहिल्या इंटरव्ह्यूतनं आपल्याला सुधारणा करून घ्यायच्यात. दुसऱ्याचा इंटरव्ह्यू बघत असताना बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला चुका लक्षात येतात की अरे हा इथे चुकला, तो तिथे चुकला. पण आपला इंटरव्ह्यू बघत असताना एक वेगळं प्रेशर असतं, एक वेगळं टेन्शन असतं आपला इंटरव्ह्यू देत असताना. ठीक आहे, तो देत असताना आपल्या बऱ्याच चुका त्याच्यामध्ये होत असतात. तर तुम्ही ज्यावेळेस त्याचं रेकॉर्डिंग वगैरे बघणार त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. म्हणजे हे कसं आहे तरी आरशात बघितल्यासारखं आहे. आरशात बघून आपलं भाषण चांगलं सुधारण्याचा आपण प्रयत्न करत असतो. ठीक आहे, तोच प्रकार आहे. आरशात बघून जसं भाषण आपण सुधारण्याचा प्रयत्न करत असतो तोच प्रकार आपण आपले रेकॉर्डेड इंटरव्ह्यू बघून सुद्धा आपण आपलं भाषण सुधारण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करत असतो. ठीक आहे, काय थोडं अगोदर सांगाल का ऑफलाईन यायचं आहे तर मॅनेज करायला? येस, ऑफलाईन इंटरव्ह्यू जे आहेत तुमचे, ऑफलाईनवाल्यांसाठी सांगतो, ऑफलाईन इंटरव्ह्यू जे आहेत तुमचे ते आपण म्हणजे एक 27 जानेवारीपासून आपण सुरू करणार आहेत. ठीक आहे, 27, 28, 29, 30. ठीक आहे, 27, 28, 29, 30 जानेवारी या दिवसामध्ये आपण त्याच्यामध्ये तुमचे ऑफलाईन इंटरव्ह्यू घेणार आहेत. पहिला ऑफलाईन इंटरव्ह्यू ह्या 4 दिवसामध्ये असणार आहे. ठीक आहे, तर जे लोक ऑफलाईन इंटरव्ह्यू देण्यासाठी रेडी आहेत ते 27 ते 30 तारखेमधला तुम्ही त्याच्यामध्ये एखादा दिवस निवडू शकता आणि त्या दिवशी मग आपण तुमचा ऑफलाईन इंटरव्ह्यू पुणेमध्ये आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही ऑफलाईनचं नियोजन बाकी लोकांनी करू शकता. बाकी ऑनलाईनवाल्यांना तर काय अडचणच नाही आहे. ठीक आहे, ऑनलाईनवाल्यांनाही काय अडचण नाही आहे. ऑनलाईनवाले तसे तुम्ही म्हणजे कधीही त्याच्यामध्ये देऊ शकता. एक 2-4 म्हणजे एक 24-25पासून सुद्धा आपण त्याच्यामध्ये एखादा दिवसमध्ये ठेवू ऑनलाईनसाठी सुद्धा. येस, ऑनलाईनचे 27पासून म्हणजे ऑफलाईनचे 27पासून सुरू होणार आहेत. ऑनलाईनचे जे आहेत ते थोडं लवकरच होतील. समजा 24ला किंवा 25ला किंवा 26 तारखेला, 26 जानेवारी आहे आपला, 26 जानेवारीच्या दिवशी सुट्टी आहे. 26 जानेवारीच्या दिवशी आपण दिवसभर घेऊ ऑनलाईन इंटरव्ह्यू. ठीक आहे, 25 तारखेला मी तुम्हाला एक रजिस्ट्रेशन फॉर्म देईल. जे लोक ऑनलाईन इंटरव्ह्यू देण्यासाठी रेडी आहेत त्यांनी 26 तारखेला फॉर्म भरून द्या. 26ला आपण ते ऑनलाईन घेऊ तुमचे सगळ्यांचे इंटरव्ह्यू. एवढ्या कमी दिवसात एवढं सर्व कसं करायचं? ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की रोज आपल्याला फक्त ह्याच गोष्टींची प्रॅक्टिस करायची आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारणार आणि वेगवेगळ्या अँगलचे असतील. करंट इश्यूवरचे प्रश्न असतील. एक दिवस आपण करंट इश्यूवर ठेवणार. ठीक आहे, म्हणजे ज्या दिवशी जो दिवस तुम्हाला दिला त्याच्यावर आपली चर्चा असेल. करंट इश्यूवरचा दिवस असेल तर आपण करंट इश्यूची चर्चा करणार. ठीक आहे, त्याच्यानंतर थोडासा मध्ये आपण करंट इश्यू थांबवणार. लगेच दुसऱ्या दिवशी आपण तुमच्या प्लेसनुसार प्रश्न विचारणार. तुम्ही ज्या एरियातले आहेत, ठीक आहे, त्या एरियानुसार आपण त्याच्यामध्ये प्रश्न घेणार. मग एरियानुसार काय बऱ्याच गोष्टी असू शकतात. तुमच्या एरियाचा हिस्ट्री काय आहे. समजा तुम्ही रायगडचे आहात तर तुमची रायगडच्या जिल्ह्याची हिस्ट्री कशी आहे. रायगडमध्ये सध्या काय बातम्या आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही म्हणताय मी जिल्हा न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करतो, मग तिथे किती कोर्ट आहेत, कोणत्या प्रकारचे मॅटर तुमच्या एरियामध्ये जास्त आहेत. ठीक आहे, फेमस प्लेस तुमच्या एरियामध्ये कोणत्या कोणत्या आहेत. तुमच्या एरियामध्ये क्राईम रेट कसा आहे. तुम्ही बीडचे आहात. ठीक आहे, आता बीडवाल्यांची त्याच्यामध्ये फार ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फेस करावं लागणार आहेत. क्राईम रेट कशा प्रकारचा आहे, काय प्रकारचे गुन्हे तुमच्या एरियामध्ये होतात. ठीक आहे, स्पेसिफिक ऑफेन्सेस सध्या जर कोणता रिसेंटमध्ये झाला असेल तर त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे काही कोर्टामध्ये एखाद्या गोष्टीची चर्चा झाली असेल, एखादी मोठी घटना घडली असेल, एखादं सुसाईड झालं असेल. ठीक आहे, रेव्हेन्यू समजा त्याच्यामध्ये जे ऑफिसर्स आहेत. ठीक आहे, जजेस लोक समजा कोण आहेत तुमच्या ह्याचे, PDJ वगैरे कोण आहेत. ठीक आहे, तालुके तुमच्या ह्याच्यामध्ये किती आहेत. नवीन आता एखादा तालुका झाला, नवीन आता जिल्हे होत आहेत. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. ठीक आहे, लातूरमध्ये वगैरे सुद्धा आता आमचं त्याच्यामध्ये उदगीर वगैरे त्याच्यामध्ये करून टाकत आहेत. तरी अशा प्रकारचे नवीन जिल्हे वगैरे जे होत आहेत. तुमच्या एरियामधलं फूड स्पेशल असू द्या. ठीक आहे, म्हणजे काही फूड असू द्या त्याच्यामध्ये. ठीक आहे, तुमच्या एरियातली बासुंदी फेमस असू द्या. ठीक आहे, तुमच्या एरियातलं त्याच्यामध्ये द्राक्ष फेमस असू द्या. अशा प्रकारचे बरेच प्रश्न त्याच्यामध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात.
ठीक आहे. आता जे जे जजेस लोक असतात ते तुम्हाला अकॅडमिकल बरेच प्रश्न विचारतील, प्रॅक्टिकल विचारतील, पण जो MPSC मेंबर असतो त्याला हे सगळं जास्त चांगलं माहिती असतं. त्याला तालुके माहिती असतात जास्त, त्याला फूड माहिती असतं, त्याला सोशल माहिती असतं, त्याला जिओग्राफिकल माहिती असतं. आणि आपण JMFCच्या लोकांनी हे इकडचा बाकीचा काय अभ्यास केला नसतो. ठीक आहे. तो इंटरव्ह्यू घेत असताना जसे राज्यसेवेचे इंटरव्ह्यू घेतात, जसे राज्यसेवेच्या परीक्षेला जसे प्रश्न विचारतात तसे प्रश्न तो MPSC मेंबर आपल्याला विचारत असतो. त्याच्यामुळे ह्या अँगलची सुद्धा आपली तयारी त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. ठीक आहे. माझा प्रयत्न असणार आहे की जो प्रत्येक प्रॉबेबल प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाऊ शकतो तो प्रत्येक प्रश्न कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहेत. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या लाईव्ह लेक्चरमध्ये तरी तो कव्हर होईल. नाहीतर आता जेवढे इंटरव्ह्यू आपण घेतलेले आहेत, मी जसं तुम्हाला सांगितलं 450-500 इंटरव्ह्यू ऑलरेडी आहेत आणि अजून 400-500 इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये येतील. ठीक आहे. तुमचेच प्रत्येकाचे 3-3 इंटरव्ह्यू मी घेणार आहे. हे सगळे इंटरव्ह्यू पण त्याच्यामध्ये असणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे खूप सारे इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. आणि हे इंटरव्ह्यू म्हणजे याला लेक्चरच समजायचं. जे इंटरव्ह्यू तुमचे जे घेतलेले जे मॉक इंटरव्ह्यू असतात ह्याला तुम्ही एक लेक्चर समजायचं आणि त्या पद्धतीने आपण प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यात प्रत्येक कॅन्डिडेटला विचारलेला प्रश्न आपल्या स्वतःला विचारायचा आणि आपण त्याच्यावर काय उत्तर दिलं असेल असा विचार करायचा आणि तो लगेच बोलून पण बघायचं. फक्त मनातल्या मनात विचार करायचा नाही. मनातल्या मनात विचार करणं वेगळं आणि ते समोर स्पष्ट बोलून दाखवणं वेगळं. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे इंटरव्ह्यूसाठी वगैरे आता जे लोक तुम्ही मेरिटमध्ये आलेले आहात, ठीक आहे, मी तुम्हाला परत परत सांगतो आहे, तुम्ही मेन्समध्ये तुमचा स्कोअर किती आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. ठीक आहे. आपला स्कोअर कमी असू शकतो, जास्त असू शकतो. आपल्याला म्हणजे आज सध्याच्याला थोडंसं सुख मिळालं आहे की आपण मेन्सच्या क्वालिफाय झालेलो आहोत. ठीक आहे. ह्याच्यामुळे फार एकदम असं होरपळून वगैरे जायचं नाही. ठीक आहे. ते सुख तुमचं क्षणिकसुद्धा असू शकतं. ठीक आहे. हे जर आपल्याला क्षणिक सुख जर होऊ द्यायचं नसेल, हे सुख जर क्षणिक होऊ द्यायचं नसेल, तर अशा वेळेस तुम्हाला काय करायला लागेल, तर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी खूप प्रचंड अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. आज संध्याकाळपासून तुम्हाला तुम्हाला ठरवायचं आहे की मी ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर करणार आहे. ठीक आहे. म्हणजे बाकीच्या मी तुम्हाला ते सांगेलच, म्हणजे ड्रेसिंग सेन्स वगैरे मी तुम्हाला सांगेल, ब्लेझर कोणतं घालायचं, साडी कशा पद्धती, म्हणजे साडी कोणत्या कलरची वगैरे त्याच्यामध्ये घालायची, छोट्या छोट्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे. सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत त्या. ठीक आहे. आणि तुम्हाला ते प्रत्यक्षात तुम्ही जे 400-500 मॉक इंटरव्ह्यू बघणार आहात, ठीक आहे, आणि अजून त्याच्यामध्ये समजा 300-400 इंटरव्ह्यू येणार आहेत, याच्यामुळे तुम्ही फार यूज टू होऊन जाल ह्या गोष्टी बाबतीत. ठीक आहे. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये जे मनामध्ये जी भीती आहे, तुम्ही जेवढे जास्त इंटरव्ह्यू बघाल तेवढी तुमच्या मनातली भीती निघून जाईल. आणि भीती अजिबात वाटू द्यायची नाही. आपले जे म्हणजे मी AP सांगत असतो की APPचे आमचे 412 सिलेक्शन झाले, ते काही असेच झालेले नाही आहेत. ठीक आहे. त्या पोरांनी 900 इंटरव्ह्यू त्यांनी रेकॉर्डेड बघितले होते आणि त्या महिलांनी त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न असा लिहून घेतला होता काही लोकांनी वहीवर. प्रत्येक नवीन असलेला प्रश्न त्यांनी वहीवर लिहून घेऊन त्याच्यावर काय बोलायचं याचं प्रॅक्टिस केली होती. आणि मग ह्याच्यानुसार जे त्यांचं एक ज्याला आपण म्हणतो ना, एक जडणघडण झाल्यासारखं, ॲक्च्युअल कोर्टात प्रॅक्टिस करणाऱ्या लोकांचं कुठेतरी एका विषयामध्ये प्रॅक्टिस होतं, पण इंटरव्ह्यू बघणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना जवळपास प्रत्येक मॅटरमध्ये काय होतं हे त्यांना सगळं चांगलं माहिती होतं, कारण खूप सारे प्रॅक्टिस बेस्ड प्रश्न आपण विचारलेले होते. ठीक आहे. तुमचंसुद्धा तसंच होणार आहे. विश्वास ठेवा, भीती वगैरे अजिबात तुमच्या मनामध्ये राहणार नाही. जेवढं जास्तीत जास्त तुम्ही बघाल आणि इंटरव्ह्यूचं समजा एक वेळ तुम्हाला असं वाटलं की आता एवढे इंटरव्ह्यू बघणं शक्य नाही आहे, तर प्रत्येक इंटरव्ह्यूचा शेवटचा जो 2 मिनिटाचा वेळ आहे तो मात्र तुम्ही त्याच्यामध्ये सजेशन्सचा जो टायमिंग आहे ते सजेशन्स मात्र तुम्ही त्याच्यामध्ये प्रत्येकाने बघायला पाहिजे. ठीक आहे. मग प्लेस मी जसं तुम्हाला सांगितलं की बऱ्याच गोष्टींवर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुमच्या इंट्रोनुसार तुम्हाला प्रश्न येऊ शकतात, तुम्हाला करंट इश्यूवर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात, तुम्हाला तुमच्या प्लेसनुसार मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावर प्रश्न येऊ शकतात, तुमचं प्रोफाईल बेसवर तुमच्या प्रश्न येऊ शकतात, LLM असू द्या, कॉलेजचं नाव असू द्या, ठीक आहे, तो एखादा समाजसुधारक असेल त्याचं नाव असू द्या, युनिव्हर्सिटीचं तुमचं नाव चेंज झालं, ठीक आहे, बामू युनिव्हर्सिटी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी, ठीक आहे, त्याचा नाम चेंजचा इतिहास असू द्या, कॉलेजचे त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असू द्या, LLB असू द्या, PhD असू द्या, लिगल एडचं तुम्ही काम केलेलं असू द्या, कुठला अजून सर्टिफिकेट दिलेला असू द्या, MSCIT समजा तुम्ही केलेलं असू द्या, गॅप सर्टिफिकेट असू द्या, गॅप असू द्या एज्युकेशनमध्ये, ठीक आहे, तुमच्या आयुष्यामधल्या काही अचिव्हमेंट असू द्या, बॅकग्राऊंड ऑफ फॅमिली मेंबर असू द्या, ठीक आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आहेत. ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचे त्याच्यामध्ये मॅटर कोणते कोणते असू द्या, ठीक आहे, म्हणजे नवीन समजा चर्चेमधलं त्याच्यामध्ये काय असू द्या, EWSचं काही जजमेंट असू द्या, ठीक आहे, रिझर्वेशनचं कुठलं जजमेंट असू द्या, कायद्यामधल्या काय अमेंडमेंट असू द्या, लँडमार्क जजमेंट ऑफ सुप्रीम कोर्ट असू द्या, ठीक आहे, म्हणजे काही प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे सगळ्या अँगलने आपल्याला तयार करावं लागतं. इव्हन आपल्या जॉब प्रोफाईलनुसार JMFCचं ज्युरिडिक्शन कुठल्या कुठल्या कायद्यामध्ये आहे, कोणत्या कोणत्या कायद्यातले मॅटर JMFCकडे येत असतात,
ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणतं मॅटर वगैरे समजा रेफर केलं, ठीक आहे, त्याचा ड्राफ्ट काय असू द्या, तुमचा डिफेन्स काय होता, हे म्हणजे तुम्ही बेल वगैरे मिळाली का नव्हती, बेलसाठी काय ग्राउंड तुम्ही केले होते, ठीक आहे, अजून अशा प्रकारचे. त्याच्यानंतर मग बेलमधलं कोणतं लँडमार्क जजमेंट तुम्ही रेफर करता का, ठीक आहे, तुम्ही सांगितलं मी सर फॅमिलीमध्ये प्रॅक्टिस वगैरे करते, मग फॅमिलीमध्ये समजा एखादं कुठलं लँडमार्क जजमेंट आहे का, कूलिंग पिरियड कमी करण्यासाठी कुठलं जजमेंट आहे का, ठीक आहे. ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये विचारल्या जाऊ शकतात. तुमच्या केसमध्ये कोणते लॉ रिलेव्हंट होते, कोणते सेक्शन्स रिलेव्हंट होते, त्याच्यामध्ये काय अमेंडमेंट झाले का, तुम्ही एवढे वर्ष फॅमिलीमध्ये प्रॅक्टिस करता, फॅमिली लॉमध्ये काही बदल होणं गरजेचं असं तुम्हाला वाटतं का, अशा प्रकारचे ओपिनियन बेस्ड प्रश्नसुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. सांगायचं तात्पर्य काय, न्यूजमध्ये काय आहे, क्वेश्चनमध्ये काय आहे, बॅकग्राऊंड काय आहे, मॅरिड वुमेन असू द्या, तुमच्या स्पेसिफिक रिलेटेड, तुम्ही मॅरिड वुमेन आहात तुम्हाला तसे प्रश्न, ठीक आहे, तुमचं अजून लग्न झालं नाही तुम्हाला तसे प्रश्न, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तुम्हाला जज का व्हायचे, ठीक आहे, व्हाय ज्युडिशरी. तर त्या प्रश्नावर सुद्धा आपण एकदम स्टॅटिक उत्तर देऊ शकत नाही किंवा एकदम जनरल प्रकारचं उत्तर आपण देऊ शकत नाही. तर त्याच्यावर सुद्धा कशा प्रकारचं उत्तर द्यायचं. म्हणजे आजचं जे लेक्चर आहे हे फक्त एक स्ट्रॅटेजी लेक्चर आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला काय आयडिया देण्याचा प्रयत्न केला आहे, मी तुम्हाला फक्त एक आयडिया देण्याचा प्रयत्न केला आहे की आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये काय काय फेस करावं लागू शकतं. ठीक आहे. इंटरव्ह्यूची तयारी म्हणजे बऱ्याच लोकांच्या लक्षातच येत नाही, इंटरव्ह्यूची तयारी म्हणजे काय हेच माहिती नसतं. आता तुमच्यातले बरेच लोक असे असतील जे ब्लँक असतील एकदम, इंटरव्ह्यूची तयारी करायची म्हणजे नेमकं काय करायचं हेच माहिती नसतं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही फक्त 1 तासाचं लेक्चर ऐकून, 2 तासाचं लेक्चर ऐकून, ठीक आहे, 3 तासाचं लेक्चर ऐकून इंटरव्ह्यूची तयारी होते असं अजिबात समजू नका. इंटरव्ह्यूची तयारी म्हणजे काय, ह्यात 1 तासामध्ये मी तुम्हाला काय करणार आहे, 1 तासामध्ये मी तुम्हाला उद्या दिवसभर काय करायचं सांगणार आहे. ठीक आहे. म्हणजे आजचं लेक्चर तर जनरल होतं. आता उद्याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला, आपण संध्याकाळी लेक्चर घेणार आणि त्यानंतर उद्या तुम्ही दिवसभर काय करणार आहात, ठीक आहे, ह्याचं मी तुम्हाला एक प्लॅन देणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला तयारी करायची आहे. इंटरव्ह्यूच्या बाबतीत असं होतं की आपल्याला नेमकं तयारी काय करायची हेच लक्षात येत नाही. ठीक आहे. डॉक्युमेंटेशन वगैरे सुद्धा सगळं प्रॉपर ठेवा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्याची लिस्ट वगैरे येईल, त्याच्यामध्ये कुणाला काय अडचण असेल तर ग्रुपवर विचारत जा. व्हॉट्सअप ग्रुपचा एक चांगला फायदा करून घ्यायचा. ठीक आहे. आपल्याला बाकी विद्यार्थी म्हणजे काय चालू आहे, कुठे काय चालू आहे हे सगळं आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्याच्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपवर एकदम चांगल्या प्रकारचे मेसेजेस यायचे. कुणीही त्याच्यामध्ये फालतूपणा व्हॉट्सअप ग्रुपवर वगैरे काही करायचं नाही किंवा कुणाला त्याच्यामध्ये म्हणजे काही उल्लेखून बोलणे वगैरे असा काही प्रकार करायचा नाही. आणि जे काय तुम्हाला बोलायचं ते व्हॉट्सअप ग्रुपवरच बोलायचं. एखाद्या म्हणजे कुणातरी एखाद्या व्यक्तीचा मोबाईल नंबर घेणे, ठीक आहे, त्याला त्याच्यामध्ये काहीतरी मेसेज करणे, तुमचं कोणत्या सेंटरचं आहे, कुठे आहे, ठीक आहे, तुमचा इंटरव्ह्यू कधी आहे, अशा प्रकारची काही चर्चा कुणी, ठीक आहे, खास करून कोणीही कोणत्या म्हणजे आता महिलांना कोणी तशा प्रकारचा कॉन्टॅक्ट केलेला अजिबात सहन केलं जाणार नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. मला बऱ्याच अशा काही मुलींचे मेसेज येतात की सर कोणतरी मुलगा आहे तो कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर असे काही प्रकार वगैरे कोणी करू नका. ठीक आहे. हे व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो तुमच्या मदतसाठी आहे. ठीक आहे. म्हणजे ह्याला तुम्ही त्याच्यामध्ये वेगळ्या कारणासाठी कोणी वापर करत असेल त्याला ग्रुपमधनं रिमूव्ह केलं जाईल आणि मग बाकी तुम्ही लेक्चर वगैरे तुमच्या ॲप्लिकेशननुसार बघू शकता. ठीक आहे. तर ज्या गोष्टी आपल्या कामाच्या आहेत तेवढ्याच गोष्टी त्या ग्रुपवर शेअर करायच्या. जी आपल्या क्लासमध्ये चर्चा होईल, समजा क्लासमध्ये आपल्या मोका कायद्याबद्दल चर्चा झाली, तुमच्याकडे मोका कायद्याबद्दल एखादा महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, तुम्ही तेवढं शेअर करू शकता जे शॉर्टमध्ये मोका कायदा आपल्याला सांगेल. ठीक आहे. समजा क्लासमध्ये आपल्या दुसऱ्या कुठल्या एखाद्या घटनेवर चर्चा झाली तर त्या घटनेबद्दल तुमच्याकडे थोडीशी माहिती आहे, तुम्ही तिथे शेअर करू शकता. क्लासमध्ये समजा आपण बेलबद्दल एखाद्या जजमेंटबद्दल आपण रेफर केलं, चर्चा केली, तुम्ही त्या बेल जजमेंट त्याची समरी असेल कुणाकडे, तुम्ही त्याची समरी शेअर करू शकता. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जी तयारी करायची आहे, आपलं कॉम्पिटिशन जे आहे, जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, 114 जागा आहेत. ठीक आहे. आपलं कॉम्पिटिशन म्हणजे क्लासेसच्या विद्यार्थ्यांसोबत आहे असं त्याच्यामध्ये जरी असलं तरीसुद्धा समजायचं नाही. मी जे तुम्हाला दाखवलं त्याच्यामध्ये, ठीक आहे, की लिस्टमध्ये तुम्ही 10 वरचे सलग सुरुवातीपासून 10 विद्यार्थी जर बघितले तर 7 आपल्या क्लासेसचे आहेत. ठीक आहे. जरी असं असलं की आपल्यामध्ये जरी कॉम्पिटिशन असलं तरीसुद्धा तयारी होईपर्यंत कुणीही तशा प्रकारचा विचार करायचा नाही. प्रत्येकाने त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने तयारी करण्यासाठी कोऑपरेटिव्ह पद्धतीने आपल्याला सगळ्यांना तयारी करायची आहे. ठीक आहे. म्हणजे मी हे कसं शेअर करू, बाकी लोक बघतील वाचतील वगैरे, ठीक आहे, असा विचार करायचा नाही. जे आपल्याकडे ते तुम्ही शेअर करू शकता आणि तुम्ही नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, तसं मी पाठवणारच आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर आज आपलं पहिलं लेक्चर आहे. आजच्यासाठी तुम्ही एवढंच लक्षात ठेवा. पण आज म्हणजे आय होप तुम्हाला एक आयडिया आली असेल की इथून पुढच्या लेक्चर्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या अँगलने आपल्याला तयारी करायची आहे, कोणते प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे कोणती माहिती आपल्याला कलेक्ट करायची आहे आणि त्या माहितीवर कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि उत्तर सांगत असताना सुद्धा ज्या काही चुका होतील त्या कशा पद्धतीने आपल्याला दुरुस्त करायच्या आहेत. नोटबुक कसं आपल्याला बनवायचं, इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठीची जी वही आहे,
ठीक आहे, एक वही आपल्याला प्रत्येकाला बनवायची आहे. त्या वहीमध्ये आपल्याला काय काय मेंटेन करायचं आहे हे सगळंसुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे, 1 महिना तरी कमीत कमी मिळणार आहे. कारण एवढं आता दरवेळेस कसं होतं की रिझल्ट लावतात आणि लगेच त्याच्यामध्ये शेड्यूल लावतात इंटरव्ह्यूचं. पण यावेळेस थोडंसं जरा वेळ मिळेल असं चान्सेस आहेत. का तर कारण यांनी एकदमच आता कोर्टाचं जजमेंट कधी येईल हे इकडे MPSCला माहिती नसतं. एकदमच कोर्टाचं जजमेंट आलं आणि त्यांनी लगेच संध्याकाळी रिझल्ट लावून दिला. त्याच्यामुळे त्यांनी इंटरव्ह्यूचं लगेच शेड्यूल दिलेलं नाही आहे. पण 1 महिन्याचा वेळ मिळेल असं समजा. आणि एकदम जरी लागलं तरी म्हणजे शेवटी अर्ध्या लोकांना तरी महिन्यापेक्षा जास्त वेळ मिळेलच. एकदम जरी त्यांनी शेड्यूल लावलं आणि जास्त वेळ मिळाला तर मग तर आपलं अजून कॉम्पिटिशन वाढलं. मग तर ह्या अशा प्रकारची माहिती सगळेच लोक गोळा करतात. मग आपल्याला अजून स्वतःमध्ये जास्त इम्प्रूव्हमेंट वगैरे करायचे आहेत. ठीक आहे, स्वतःचं कम्युनिकेशन स्किल कसं वाढवायचं, म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहेत, अजून आपण काय काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो. ठीक आहे, स्वतःचं बेस्ट व्हर्जन जे आपण म्हणतो. आपण पाहतो की म्हणजे जे नवीन व्हर्जन शोधणे जे आपण म्हणतो ना की रोबोट 2.1, 2.0, 3.0. ठीक आहे, ह्याच्यात काय असतं की बेस्ट व्हर्जन आपलं स्वतःचं बेस्ट व्हर्जन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आणि ते त्या पद्धतीने आपल्याला दाखवायचं आहे की पॅनलला समजावून म्हणजे पॅनलला कन्व्हिन्स करायचं आहे की जजच्या एक्झामसाठी मी एक प्रॉपर मटेरियल आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणजे मला कन्सिडर करू शकता असा विश्वास त्यांना वाटला पाहिजे. आपल्याकडे आपल्या उत्तरामध्ये काही ऑड नसलं पाहिजे. आपण एक स्वतःला एकदम चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने करायच्या. आता ह्याच्यात कसं असतं की बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे पर्सनल स्वतःची डेव्हलपमेंट करणं हे काही शॉर्ट टर्मचं काम नसतं. पण तरीसुद्धा इंटरव्ह्यूच्या हिशोबाने ठीक आहे, तुम्ही स्वतःचे काय काय अँगल झाकू शकता आणि स्वतःचे काय गोष्टी तुम्हाला दाखवून द्यायच्या आहेत. पॅनलला तुम्हाला काय दाखवून द्यायचं आणि काय थोडंसं झाकून ठेवायचं आहे आणि ते झाकून कशा पद्धतीने ठेवायचं याचा एक प्रयत्न आपण त्याच्यामध्ये आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये आपण करणार आहोत. ऑफलाईन इंटरव्ह्यूच्या डेट आधी सांगाल प्लीज, तिकीट्स नाही मिळत. ठीक आहे, मी तुम्हाला उद्या उद्या गुगल फॉर्म बनवून पाठवतो. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी ते फॉर्म भरून घ्या. तर एका दिवशी जास्त इंटरव्ह्यू घेता येत नाहीत. 27, 28, 29, 30 ह्या तारखा आहेत. ठीक आहे, ह्या 4 दिवस त्याच्यामध्ये मी फक्त ऑफलाईन इंटरव्ह्यू घेणार आहे. त्यानंतर थोडासा गॅप असेल आणि मग पुन्हा शेड्यूल म्हणजे पहिला इंटरव्ह्यू आपला ह्या 4 तारखांमध्ये आपण घेऊया. पहिला जो ऑफलाईन इंटरव्ह्यू असेल ह्या 27, 28, 29, 30 या 4 तारखांमध्ये आपण घेऊया. त्याच्यानंतर मग मध्ये पुन्हा काही गॅप वगैरे असेल ऑनलाईनचे तर रेग्युलरच चालू राहतील. ठीक आहे, मध्ये एखादा संडे असेल ना, मग जॉबवाल्यांनी संडे द्या. 27, 28, 29, 30 ह्याच्यात संडे नाही का कोणताच? ठीक आहे, एखादा संडे असेल, संडे सॅटर्डे असेल तुम्ही तो द्या. नसेल तर आपण एखाद्या संडेला पण ऑफलाईन ठेवू, काय अडचण नाही. फर्स्ट ऑनलाईन अदर ऑफलाईन असे तुम्ही देऊ शकता. असं अजिबात नाही आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येकाचे 3-3 मॉक इंटरव्ह्यू घेणार आहेत आणि मला जर एखाद्याची गरज वाटली तर मी त्याचा 4था, 5वा, 6वा, ठीक आहे, 7वा, 8वा, 9वा, 10वा पण घेणार आहे. 3 इंटरव्ह्यू नंतर अशी जास्त गरज नसते. ठीक आहे, म्हणजे एकदम एखाद्याला फार किती पण वेळेस इंटरव्ह्यू घेतल्याने तसं फार काही हे नसतो फरक. पण एखाद्याचं जर गरजच वाटत असेल तर मी जास्त पण घेणार आहे. ठीक आहे, तुम्ही जेवढं लवकर इंटरव्ह्यू देताल ना तेवढे तुम्हाला जास्त इंटरव्ह्यू मिळू शकतात. शेड्यूल जसं पुढे जाईल त्या हिशोबाने. ठीक आहे, तुम्ही जर एकदम समजा पहिले आता हे 27-28ला तुम्ही इंटरव्ह्यू दिलाच नाही, अजून पुढे पण दिला नाही, मग अशा वेळेस एकदम ऐनवेळी शेड्यूल आल्यानंतर मग काय करणार आपण. ठीक आहे, त्याच्यामुळे जे जे तारखा येतात ना त्या तारखेला प्रत्येकाने अपियर व्हा इंटरव्ह्यूसाठी आणि एक प्रत्येक अटेम्प्ट देण्याचा प्रयत्न करा. आणि जे 23साठी तयारी करतायत त्यांचा तर काही विषयच नाही आहे. त्यांनी निवांत जरी दिला तरी काही प्रॉब्लेम नाही. फर्स्ट ऑनलाईन, दुसरा ऑफलाईन अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. कशा पद्धतीने देऊ शकता, काही अडचण नाही. ऑल क्वेश्चन्स विल बी आस्क इन मराठी और इंग्लिश. ठीक है, का हिंदी. ठीक है, एक बात आप लोग समझ लीजिए कि आपके जो ज़्यादातर इंटरव्यू होते हैं वो मराठी में ही लेते हैं वो लोग. ठीक है, आपने आपकी तरफ से इंग्लिश शुरू कर दिया तो इंग्लिश में लेंगे. ठीक है, मगर उतना इंग्लिश हमारा स्ट्रांग होना चाहिए. And you can always say that I am more comfortable in English.
23वाल्यांचा कधी लागेल रिझल्ट. ठीक आहे, त्याचं पण तसंच आहे. असंच जजमेंट येईल. सकाळी मी जजमेंट टाकेल की त्या कोर्टाने सांगितलं रिझल्ट डिक्लेअर करा आणि संध्याकाळी रिझल्ट लागेल. त्याच्यामुळे एक्झॅक्ट असं काही सांगता येत नाही. बऱ्याच वेळेस तुम्ही लोक त्याची पण रेट आहे. बऱ्याच वेळेस तुम्ही लोक असे म्हणजे प्रश्न विचारता की सर रिझल्ट कधी लागेल, रिझल्ट कधी लागेल. एक अभ्यास चालू ठेवा म्हणून मलाही सांगायला लागतं की पुढच्या 2-4 म्हणजे पुढच्या महिन्यात लागेल वगैरे. ठीक आहे, पण डिस्करेज होण्याचं काही कारण नसतं. आता 23चं सुद्धा जे आहे ते असं केस चालू असते. आपण वकील आहोत, आपल्याला माहिती आहे की कोर्टाचं काही म्हणजे सांगता येत नसतं कधी लागेल म्हणून. कधी लागू शकतो तो, मागे पुढे किती जाऊ शकतं. पण आपण आपली तयारी चालू ठेवली पाहिजे, तयारी बंद होता कामा नये. आणि 23वाल्यांनी एक गोष्ट डोक्यात ठेवा की आपला एक एक मार्क फार जास्त महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे जोरदार तयारी करायची. ऑनलाईन मॉकची डेट जी आहे ती पहिली तुमचा इंटरव्ह्यू जो आहे तो आपण 26ला घेऊ. ऑनलाईन मॉक असं सलग म्हणजे त्याच्यामध्ये नसेल. पहिलं 26ला घेऊ आपण, त्याच्यानंतरचे मग 1, 2, 3, 4, 5 फेब्रुवारीला घेऊ. 23ला कॉम्पिटिशन फार जास्त आहे. काय म्हणताय? हां, येस. तुम्ही असं म्हणू शकता की सर आय एम मोर कम्फर्टेबल इन मराठी. असं म्हटल्याने फार निगेटिव्ह होतं असं अजिबात नाही. ठीक आहे, त्यांनी जर म्हणजे शक्यतो काय करायचं की त्यांनी इंग्लिशमध्ये 1-2 प्रश्न विचारले ना, त्यांचे उत्तर इंग्लिशमध्येच द्यायचे. म्हणजे आपण इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल नाहीत असं त्यांना वाटायला नको. इंग्लिश आपल्याला जमतच नाही असं वाटायला नको. पण त्यानंतर तुम्ही थोडंसं मराठीमध्ये मग तुम्ही त्यांची परमिशन घेऊन मराठीमध्ये उत्तरं देऊ शकता. मराठीमध्ये सांगतो ह्याच्यामुळे काही निगेटिव्हिटी वगैरे मनामध्ये येते पॅनलचे असं काही नाही. तुमचं उत्तर तसं स्ट्रॉंग असलं पाहिजे, तसं तुम्ही पॉईंट मुद्देसूद आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही बोलले पाहिजेत. बाकी मराठीचं सुद्धा उत्तर दिलं तर काय अडचण नाही. ऑफलाईनला 26ला संडेला होऊ शकतो का? ओके, 26 जानेवारीला संडे आहे का? ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला 26चंच बघू आपण. ठीक आहे, आपण 26चंच ऑफलाईन पण ठेवू, तसं काहीतरी करू. जर 26ला संडे असेल, ऑफलाईनवाल्यांना संडेला जर यायला सुट्टी पाहिजे असेल, सॅटर्डे संडेचं, ठीक आहे 26चं आपण ऑफलाईनच घेऊ. मग बाकीच्या दिवशी ऑनलाईन घेऊ, काय अडचण नाही. ठीक आहे, 26पासून ऑफलाईन घेऊ आपण. जेवढे विद्यार्थी असतील तेवढ्या पद्धतीने घेऊ. 26, 27, 28 ह्या 3 दिवसाची भरती अगोदर आपण करून घेऊ. म्हणजे रोजचे समजा 20 इंटरव्ह्यू आपण घेऊ. 20पेक्षा जास्त इंटरव्ह्यू घेता येणार नाहीत एका दिवसामध्ये. ठीक आहे, प्रत्येकाने फर्स्ट इंटरव्ह्यू देण्याचा प्रयत्न करा आणि मग बाकीचं सेकंड, थर्ड वगैरे आपण अजून तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करता येईल. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. बाकीचं आपण आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघूया. आज फक्त तुम्हाला एक आयडिया देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. बाकी एक पॉईंट आपण उद्यापासून डिस्कस करू. ठीक आहे, थँक्यू ऑल ऑफ यू. गुड नाईट.